त्यानंतर मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय अंबरनाथजी वर्मा साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे। मेगा फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थातच मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी नो डाऊट रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघाच्या विजयाचा शिल्पकार परेश कडके। तब्बल 8 चेंडूंमध्ये 26 धावांची बहारदार खेळी ज्या खेळाडूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आणि जो ठरला विजयाचा शिल्पकार तर अंबरनाथजी वर्मा साहेबांच्या शुभ हस्ते। खरं तर अंबरनाथजी हे आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये यलगार स्पोर्ट्सच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर या कळंबोली क्रिकेटमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती आणि आपल्या गोलंदाजीच्या धारदार गोलंदाजीच्या बळावरती अनेक फलंदाजांच्या भांबिरी उडवणारे हे गोलंदाज होते आणि मला चांगलं आठवतं की त्या काळामध्ये सर्वाधिक लांबलचक रनअप जर कोणाचा होता तर अंबरनाथ वर्मा यांचा। आज जर आपण कंपेअर केलं तर बाउंड्री लाईनपासून अगदी काही अंतरापासून त्यांचा रनअप सुरू व्हायचा आणि त्यांच्या समेत जर आपण पाहिलं तर जयेश आय थिंक एक गोलंदाज होते लेफ्ट हॅमर की त्यांचा देखील रनअप हा सर्वाधिक लांबलचक जे जंक्शन संघाकडून खेळायचे म्हणजे या दोन खेळाडूंचा नेहमी बोलबाला हा कळंबोली क्रिकेटमध्ये नेहमीच राहिला आहे। तर अभिनंदन सर। त्यानंतर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी आमच्या मंचावर उपस्थित सन्माननीय आल्या पोपेटा साहेब आणि त्याचबरोबर जयंत पोपेटा साहेब तर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय आल्या पोपेटा साहेब आणि त्याचबरोबर जयंत पोपेटा साहेब या दोनही सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक वितरित करायचं आहे। या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या संपूर्ण दिवसभरात जर आपण पाहिलं तर तब्बल 8 झेल ज्या खेळाडूंना कंप्लीट केले दुर्दैवानं त्याचा संघ सेमीफायनलमधून या स्पर्धेतून बाहेर पडला परंतु या खेळाडूचा परफॉर्मन्स आउटस्टँडिंग राहिला तर सुपर डीजी माऊली संघाचा अंकित ढेमरे ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक। खरं तर त्याच्या या खेळाची या कामगिरीची दखल या ठिकाणी घेतली गेली। एकाच दिवसामध्ये तब्बल 8+10 कॅचेस या खेळाडूच्या माध्यमातून राहिल्या तर सन्माननीय जयंत पोपेटा साहेब आणि आदरणीय आल्या पोपेटा साहेब या सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र या खेळाडूला या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पारितोषिकाने इथे मात्र सन्मानित केलं जात आहे। जरा जोरदार टाळ्या मित्रांनो। दुर्दैवानं संघ सेमीफायनलमधून बाहेर गेला परंतु या खेळाडूचा परफॉर्मन्स मात्र आउटस्टँडिंग नक्कीच पाहायला मिळाला। तदनंतर मी आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय राजेशजी टेंबे साहेब निलेशजी भोईर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक वितरित करायचं आहे आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्यांना काल संपूर्ण दिवसभर आपल्या संघासाठी बहुमूल्य कामगिरी करत आपल्या संघाला फायनल पर्यंत नेऊन पोहोचवला नन अदर दॅन आदित्य प्रिया रिया किंजल स्पोर्ट्स संघाचा गोलंदाज विलास ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज। तर कॉंग्रॅच्युलेशन विलास, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स राहिला विलास यांचा आणि त्यांना मात्र या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। आदरणीय राजेशजी टेंबे साहेब आणि त्याचबरोबर निलेशजी भोईर साहेब खेडूकपाडा यांच्या शुभ हस्ते मात्र या खेळाडूला इथे सन्मानित केलं जात आहे। आणि तदनंतर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय प्रीतमजी पाटील साहेब आणि विक्रमजी पवार यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील पारितोषिक वितरित करायचं आहे। या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंना 26 चेंडूंचा सामना केला 5 षटकार 7 चौकार ज्यांच्या संपूर्ण खेळीमध्ये आले आणि तब्बल 69 धावा ज्या खेळाडूंना या स्पर्धेमध्ये बनवल्या मी प्रीतमजी पाटील आणि विक्रमजी पवार साहेबांना विनंती करतो की आपण एकत्रितपणे आपल्या शुभ हस्ते सर्वोत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक वितरित करायचं आहे आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आदित्य प्रिया संघाचा संघनायक अर्थातच प्रतीक ठाकूर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज। 69 धावा
ज्या खेळाडूच्या बॅटमधून कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं, प्रतीक ठाकूर, कॅप्टन ऑफ आदित्यप्रिया रिया किंजल स्पोर्ट्स कळंबोली या संघाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज. आणि इथे मात्र या दोन सिनियर खेळाडूंच्या माध्यमातून प्रतीक ठाकूरला सन्मानित केलं जाते सर्वोत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आमच्या सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाते. तदनंतर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब, नगरसेवक पनवेल महानगरपालिका, आणि आदरणीय दिनकरदादा पोपेटा आणि सन्माननीय हर्षवर्धन पोपेटा, या तीनही सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की आपण एकत्रितपणे सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब, हर्षवर्धन पोपेटा साहेब आणि त्याचबरोबर दिनकर दादा, या तीनही सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, या खेळाडूला मात्र सन्मानित करायचं, अर्थातच मालिका वीराची ट्रॉफी या ठिकाणी देऊन या खेळाडूला सन्मानित केलं जाणार आहे. ज्या खेळाडूचा परफॉर्मन्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिला, अर्थातच 39 चेंडूंचा त्यानं सामना केला, तब्बल 8 षटकार आणि 12 चौकार ज्याच्या बॅटमधून आले, 39 चेंडूमध्ये 114 धावा करणारा या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, नन अदर दॅन या मैदानावरचा लोकप्रिय खेळाडू, रायझिंग स्टार ऑफ रायगड क्रिकेट, अर्थातच परेश कडके. परेश कडके वरती आनंदाचा या ठिकाणी वर्षाव होतोय, टाळ्यांचा गजर होतोय, कारण या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आणि या खेळाडूला इथे मात्र सन्मानित केलं जाते आमच्या मंचावरती उपस्थित सर्व तमाम सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते मालिका वीराचं पारितोषिक. यानंतर मात्र आपण वळणार आहोत या स्पर्धेत आणखीन तर यानंतर मात्र आपण जाऊयात आमच्या मॅच ऑफिशियल्सकडे. तर या ठिकाणी बघा कॅश प्राइज आलेला आहे टीम रॉयल स्पोर्ट्स कळंबोलीसाठी तब्बल 11,000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेलं आहे. तर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते रॉयल स्पोर्ट्स साठी ट्रॉफी बरोबर देऊ. तर ऑल प्लेइंग 11 प्लीज कम फॉरवर्ड. रॉयल स्पोर्ट्स कळंबोली 11,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी कॅश प्राइज आलेलं आहे रॉयल स्पोर्ट्स कळंबोली यांच्या माध्यमातून. तर रॉयल स्पोर्ट्स संघाला मात्र कॅश प्राइज 11,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिला गेलंय. विजेता संघ ठरलाय. प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीचा आणखीनही या ठिकाणी अनावरण होणार आहे, परंतु तत्पूर्वी मात्र जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहिलं सन्माननीय तुषारजी तिवारी साहेब यांच्या माध्यमातून मात्र कॅश प्राइज आहे 11,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी रॉयल स्पोर्ट्स या संघासाठी. 11 खेळाडू आणि 11,000 रुपयांचं पारितोषिक तुषारजी तिवारी. आणि नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल द विनर्स, सर्व विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि त्यानंतर मात्र या संपूर्ण स्पर्धेतील उपविजेता संघ आमच्या मंचावरती उपस्थित सर्व. तत्पूर्वी आपण आमच्या मॅच ऑफिशियल्सकडे जाऊयात ज्यांच्या मधुर वाणीतून आपण या स्पर्धांचं 2 दिवस सुमधुर समालोचन ऐकलं. अर्थातच श्रीकांत मुळीक यांना सन्मानित केलं जाईल या ठिकाणी सन्मान चिन्ह. तर मी सन्माननीय आल्या पोपेटा साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते श्रीकांत मुळीक अर्थातच चिकू यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचंय.
सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। त्यानंतर या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज आपण PTC लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं। panveltenniscricket.in खऱ्या अर्थानं कळंबोलीला एका वेगळ्या उंचीवरती कळंबोली क्रिकेट हे एका वेगळ्या उंचीवरती ज्यांच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं। PTC लाईव्हचे सर्व KD ब्रदर्स यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। तर विनंती आहे PTC लाईव्ह ती आमच्या मंचावरती उपस्थित जयंत पोपेटा साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते PTC लाईव्हच्या प्रतिनिधींना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ॲज अ स्कोरर मॅच ऑफिशियल ॲज अ स्कोरर विनय यांचं देखील आम्हाला खूप मोलाचं आणि महत्त्वाचं सहकार्य लाभलं। तर विनय यांना देखील या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। मी सन्माननीय कैलासजी पोपेटा साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विनय यांना स्कोरिंगसाठी तर या ठिकाणी आपण पाहिलं की विनय यांना मात्र सन्मानित केलं जातंय। त्याचबरोबर जिग्नेश पोपेटा तर निश्चितपणे आपण पाहतो गेले 2 दिवसापासून त्यांचं सुरेख सूत्रसंचालन समालोचन ऐकलं प्रवीण अर्जुनी सर यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी होतोय। तर मी प्रीतमजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रवीण अर्जुनी सर यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे। आपण पाहतोय स्पर्धेची आठवण म्हणून या ठिकाणी ट्रॉफी देऊन या ठिकाणी प्रवीण अर्जुनी सर यांचा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय। या ठिकाणी आपण पाहतो जबरदस्त आयोजन आपल्याला कालच्या दिवसापासून पाहायला मिळालं। आज हा शेवटचा दिवस आणि या दिवसामध्ये आपण पाहतोय ह्या शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये एवढं पोहोचलो आहे। ओव्हर टू प्रवीण अर्जुनी सर। धन्यवाद श्रीकांत। आणि यानंतर मात्र आपण वळूयात या स्पर्धेचा उपविजेता संघ। आणि आता मात्र आमच्या मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की आपण एकत्रितपणे या द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण करायचं आहे। या संपूर्ण स्पर्धेचा उपविजेता संघ ज्या संघाला मात्र कॅश प्राइज आणि त्याचबरोबर ही मानाची आणि सन्मानाची ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। तर आमच्या मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुणे आपण एकत्रितपणे या द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण करायचं आहे। तर या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरला आहे अर्थातच आदित्य प्रिया रिया किंजल स्पोर्ट्स कळंबोली हा संघ। तर संपूर्ण संघ लीड विथ कॅप्टन या ठिकाणी मंचावरती यायचं आणि आपल्याला मात्र द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रकमेचं पारितोषिक देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे आपण एकत्रितपणे आपल्या शुभ हस्ते कारण हे मुवमेंट आहे। चला एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो। आदित्य प्रिया रिया किंजल स्पोर्ट्स कळंबोली आउटस्टँडिंग परफॉर्मन्स कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये राहिला। थोडासा बॅड लाईटचा इफेक्ट काल संध्याकाळच्या सामन्यामध्ये जरूर पाहायला मिळाला, परंतु आज आयोजकांचं कौतुक करायला लागेल। सकाळच्या सत्रामध्ये लवकर सामन्यांची सुरुवात झाली आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर या स्पर्धा सुरळीतपणे अगदी एक वेळ असा आला होता की सहा षटकांचे सामने पाहायला मिळणार की काय, परंतु दोनही संघानं तयारी दर्शवली 4-4 सामने खेळण्याची, 4 षटकांचे सामने खेळण्याची आणि आयोजकांनी मात्र या गोष्टीला दुजोरा दिला। तर कॉंग्रॅच्युलेशन्स टू द विनिंग टीम। हा एक अविस्मरणीय क्षण आहे आमच्या सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या। तर कॉंग्रॅच्युलेशन्स टू आदित्य प्रिया रिया किंजल स्पोर्ट्स कळंबोली द्वितीय क्रमांकाचे मानकरी। आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय या स्पर्धेचा विजेते पदावरती निर्विवाद आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं। मी पुन्हा एकदा आमच्या मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांना सूचना करतो की आपण एकत्रितपणे या ठिकाणी या पारितोषिकाचं अनावरण करायचं आहे, पारितोषिकाचं वितरण करायचं आहे। या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय तो नन अदर दॅन रॉयल स्पोर्ट्स कळंबोली हा संघ। तर
संपूर्ण टीम आपण एकत्रितपणे यायचं आणि हे प्रथम क्रमांकाचं मानाची ट्रॉफी मात्र आपण स्वीकारायची आहे. सर्व समर्थक देखील खेळाडूंसमवेत मंचावरती येत असताना हरकत नाहीये. खूप मोठा मंच आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर पाठीराख्यांची संख्या खूप मोठी आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन विनिंग टीम. एकदा जोरदार टाळ्या रॉयल स्पोर्ट्स कळंबोलीसाठी. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या मुवमेंटची प्रतीक्षा होती आणि तो मुवमेंट मात्र या ठिकाणी आलाय. या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलंय रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघानं. या क्रिकेट हंगामामधली तिसरी मेगा फायनल. पहिल्या 2 फायनल्स मध्ये मात्र उपविजेते पदावरती समाधान मानावं लागलं होतं, परंतु या तिसऱ्या स्पर्धेमध्ये रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघानं मात्र तर विजेत्या संघाचं खूप खूप अभिनंदन. तर हा पारितोषिक वितरण सोहळा ही स्पर्धा